नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मित्वा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघेजण रूममध्ये एकत्र आहेत आणि त्यांना रूमच्या बाहेर काढण्यासाठी राकेशने खूप मोठी खेळी खेळलेली आहे. तर मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेले आहेत की त्यांना कशाचंच भान राहिलेलं नाही. अर्णव आणि ईश्वरी दोघेजण छान गप्पा मारत आहेत. अर्णव तिला हातांच्या इशाऱ्याद्वारे सगळं काही समजावून सांगत आहे आणि तिला सगळं काही समजत आहे, ते पण एकदम अचूक, एकही शब्द न चुकता सगळं काही ती ट्रान्सलेट करत आहे. अर्णव तिला सांगत आहे की मी सिंदूर, तू आज माझा आवाज झालेला आहे आणि ते ऐकून तिला खूप आनंद होत आहे आणि दोघेजण इतके छान गप्पा मारत आहेत. सुंदर रोमॅन्टिक वातावरण आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकमेकांना इतके छान समजून घेत आहेत. म्हणजे दोघांच्याही मनात असं वाटतंय की ही रात्र संपूच नाही. म्हणजे बघा ना मित्रांनो, नवरा आणि बायको एकमेकांना खरंच किती ओळखतात ना. भले ते एकमेकांना नवरा बायको, म्हणजे ईश्वरी त्याला नवरा मानत नाही, मित्र मानते, पण ती त्याला इतकं ओळखायला लागलेली आहे की स्वतःपेक्षा, म्हणजे अर्णव ईश्वरीला जेवढं ओळखत नाही त्यापेक्षा जास्त ही ईश्वरी अर्णव सरांना ओळखायला लागलेली आहे. आणि आता त्यांना असं वाटतं की ही रात्र संपूच नाही, रात्रभर अशाच गप्पा मारत राहावं. अर्णव तिला सांगत असतो की ईश्वरी, तू आज माझा आवाज बनली आणि आज तू खऱ्या अर्थाने तू मला ओळखते, माझ्यापेक्षा जास्त मला ओळखते, खूप जास्त ओळखते, खरंच तू ग्रेट आहेस. आणि ईश्वरी खरंच ग्रेट आहे. मित्रांनो, नवऱ्याची किती काळजी घ्यायची, कशी काळजी घ्यायची ना, ही ईश्वरी एकदम छान पद्धतीने सांभाळून घेत आहे. आणि ती अर्णव सरांची इतकी काळजी घेत आहे, इतका त्यांना जीवापाड जपत आहे. परंतु त्यांना हे सगळं त्यांची छान गप्पा चालत असताना अचानक आवाज येतो, अंजली तुला काय झाले? तर आता दोघेजण पळून उठून पटकन रूममधून बाहेर येतात आणि बघतात तर अंजलीला आणि जे फील होत असतं. आता मला असं वाटतं की यामध्ये राकेशचा खूप मोठा हात असणार आहे. राकेशनेच नक्कीच काहीतरी केलं असणार आहे. बिचारी अंजली आता कसं तरी करत असते आणि हे दोघेजण पळत येतात आणि अर्णवलाही टेन्शन आलेलं असतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं. सगळेजण तिथे जमा होतात, तिला गोळी दिली जाते, तिला आज शांत झोपवलं जातं. परंतु आता अर्णवला टेन्शन आलेलं असतं. अर्णव खूप विचार करत असतो. तर ईश्वरी त्याला बोलते की सर प्लीज टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. परंतु ती इशाऱ्याने बोलत असते, त्यामुळे मामा आणि आकाशला आश्चर्य वाटतं की अशी खानाखुणा का करत आहे. त्यामुळे ते तिला विचारतात. तेव्हा ती नाही सांगत खरं कारण. अर्णव सांगतो की ऑफिसमध्ये स्ट्रॉंग कॉफी प्यायल्यामुळे आणि धूळ नाकात गेल्यामुळे माझा घसा बसलाय. परंतु आता त्यांना कोण सांगणार की ईश्वरीने किती मोठा राडा घालून ठेवलाय. पण बघा ना, नवरा सुद्धा बायकोला वाचवण्यासाठी, बायकोने जी काही कांड केलं ते लपून ठेवण्यासाठी खोटं बोलत आहे. म्हणजे अर्णव तू सुद्धा आता बायकोची बाजू घ्यायला लागला. सांग, ग्रेट अर्णव. म्हणजे नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला इतकं छान पद्धतीने सांभाळून घेत आहेत. ते दोघांचं कॉम्बिनेशन खरंच वर्ल्ड बेस्ट कॉम्बिनेशन आहे असं म्हणायचं. तर मित्रांनो, आता त्यांना कळलेलं आहे की यांची पहिली रात्र झालीच नाही. ईश्वरीने हळदी दूध हे याच्या कशासाठी नेलं होतं ना की त्यांच्या हनीमूनसाठी. तर मित्रांनो, आता खरंच आता यांना सगळ्यांनाच आनंद, म्हणजे आनंद यांना नाही, मामाला आणि आकाशला नाही, पण वल्लरीला आणि राकेशला होता आहे, कारण ते चोरून ऐकत होते. परंतु आता इथे आपल्याला असं पाहायला भेटतंय की आता राकेशच्या म्हणजे मनात आता प्लॅन सुचत आहे की ही जिलेबी आता फक्त माझीच झाली पाहिजे. चांगलं झालं यांची पहिली रात्र झाली, पण पहिली रात्र ही माझी जिलेबी सोबतच झाली पाहिजे. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्य आलेली आहे की आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि त्यासाठी इन्व्हेस्टर येणार आहेत आणि प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तेव्हा आता अर्णव तिला बोलता, म्हणजे लावण्य म्हणत आहे की मी सगळं काही सांभाळते. पण अर्णवचा ईश्वरीवर एवढा विश्वास आहे की तो बोलतो की उद्याची जी काही मीटिंग आहे, म्हणजे जे काय आहे ते सगळं ट्रान्सलेट करण्याचं काम ईश्वरी करेल. ईश्वरी आज माझ्यासोबत ऑफिसमध्ये असेल. तर बापरे, लावण्य अशी चिडलेली आहे खतरनाक. पण बघा ना मित्रांनो, अर्णवचा ईश्वरीवर एवढा विश्वास आहे, त्याला पूर्णपणे गॅरंटी आहे की ईश्वरी सगळं काही सांभाळून घेईल, ती सगळं काही व्यवस्थित करेल. परंतु आता राकेश काही शांत बसणार आहे का? तो लावण्याला सांगतो, म्हणजे तिचे कान भरतो की इन्व्हेस्टरची आणि तिची भेटच होऊन देऊ नको. त्यामुळे बघ कशी धमाल होते ती. त्या राकेशला ना मला कळतच नाहीये. अरे ठीक आहे, तुला मी सिंदूरला मिळवायची ती गोष्ट ठीक आहे, परंतु तू त्यांच्या ऑफिसमध्ये का डवळाडवळ करत आहे? त्या बिचाराला का हे करत आहे? तुमचं एवढं पालनपोषण तो सगळं काही करतोय, अख्या घराला पोसवतोय आणि त्याच्याच कामात बाधा आणायचं काम का यार? म्हणजे किती नीच हा राकेश, याला कधी कळणार यार? जाऊ दे, असल्या बिंदोक लोकांच्या नादी लागण्यात काही अर्थच नाहीये. पण खरंच राकेश खूप नीच वागत आहे. किती घाणेरडे विचार आहेत त्याचे, कधी सुधारणार तो? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? आता अर्णवची मीटिंग चांगली होणार की राकेश बिघडवणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.